लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण इथे पाहत असतो की आता नंदिनी खरं तर हॉस्पिटलला गेलेली असते. कदाचित तिला डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की तुम्हाला जी काही वॉमिटिंग झालेली आहे ती ॲसिडिटीमुळे झालेली आहे आणि तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे खरं नंदिनी घरी येऊन फार रडत असते आणि घरचे तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. ती म्हणत असते की मी आई होणं खूप कठीण आहे, डॉक्टरने सांगितलं की मी आई होऊ शकणार नाही. आता इथे जीवा तिला सावरत असतो. तितक्यातच खरं दरवाजाची बेल वाजते. त्यावेळी खरं काव्या दरवाजा उघडायला जाते. आता इथे पारच्या हातात रिपोर्ट असतात. तो अक्षरशः काव्याला उचलून घेतो आणि सर्वांसमोर घेऊन येतो. आता इथे काव्या म्हणत असं काय चाललंय देशमुख, तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो अहो हत्तीवरनं पेढे वाटवा, कारण की माझी बायको आई होणार आहे आणि मी बाबा होणार आहे. बातमी ऐकताच खरं तर सर्वजण त्यांच्याकडे धावत जातात. आता विक्रम इथे जीवा पार्थला घट्ट अशी मिठी मारतात. त्याचबरोबर मानने देखील इथे काव्याला घट्ट अशी मिठी मारते. आता इथे खरं तर नंदिनी देखील फार खुश झालेली असते ही बातमी ऐकून. मात्र तिला परत आठवतं की डॉक्टरने काय सांगितलं आहे. तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सर्व गोष्टी तिला आठवतात आणि ती परत इथे दुःखी होते. आता जीवा तिला सावरण्याचा इथे प्रयत्न करत असतो. आता इथे नंदिनी खरं तर बहिणीच्या या आनंदात सामील होते का स्वतःचं दुःख कुरवाळत बसते हे पाहण्यासारखंच आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, रम्याचं यात काही कटकारस्थान असू शकतं का? आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.